नकच सावतायत ही मॅच कोण जिंकेल, कुठच्या बाजूने जाणार आहे. कारण नमन एका साईडला पाहतोय आक्रमक होताना. नवीन गोलंदाज 6 बॉल शेवट राहिलेत. तुषार येतोय 6 बॉल आणि 14 धावा. स्ट्राइक वर असेल विशाल. सतीश भाई कानपुर वाले की तरफ से एक बड़ी प्राइज है यहाँ पे. अगर 2 6 लगते हैं तो बढ़िया प्राइज है, 1 6 लगता है तो भी बढ़िया प्राइज है. हो आता मात्र बक्षिसांचे खैरात वाढताना पाहायला भेटेल. 6 बॉल आणि इथे मात्र काय घडतंय, नशिबाची साथ भेटेल काय. ज्या स्ट्राईकची गरज होती ती स्ट्राईक मात्र आता भेटली आहे काय पाहायचं आहे. बॅट लागले नमनची. नमन का स्ट्राईक सोडणार आहे. आता समीकरण असेल 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 13 धावा. एखादा मोठा फटका इथे मॅच ओढून जाईल नमन. नक्कीच आता पाहतो आपण गोलंदाजी मार्गवर तैनात आहे तुषार सुर्वे. चुनाभट्टीच्या हिल रोड परिसरातील खेळाडू आहे आणि गणेश पवारने विश्वास दाखवलाय. नमन शर्मा ऑन स्ट्राईक पाहतोय आपण. विशाल कोहली, नमन शर्मा 5 बॉल 14चं समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तुषार सुर्वे हो याही बिरकवलंय. डीप स्कोरची जागा निवडली जरूर. तत्पूर्वी घेतली 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी केली परंतु एका धावेवरती समाधान मानलं. व्हॉट बॉलिंग बाय. हो थोडी चुकी झाली आणि मित्रांनो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि ते पाहायला मिळालं. गणेश प्रेक्षक बघ, ही मॅच आता ज्या मॅचची गरज होती ना ती मॅच आता इथे मात्र रंगताना पाहायला भेटले. सर्व प्रेक्षक उभे झाले आहेत आणि आता समीकरण असेल 4 बॉल आणि 11 धावा. स्ट्राईकला पाहिजे होता नमन, तो नमन अजून राहिला स्ट्राईकवर. परंतु सर तुषार सुर्वेमध्ये देखील क्षमता आहे सर. अंडरम क्रिकेट देखील चांगलं खेळतात, ओरम क्रिकेट देखील चांगलं खेळतात. परंतु आता डावखर त्याचा एक हाईट कम फाईट जाता. गोलंदाजी मार्कवर तैनात आहे. 4 चेंडूने 11 धावा करायच्या आहेत. यावेळी घुटना टेकवलाय, तमाशा दाखवलाय का. तर 1 बाउन्स चेंडू. ओहो कॅचचा प्रयत्न. बराक जुवाडकर चुकी झाली आणि चेंडू गेलाय सीमा रे शा पार. ते कॅच नाही सोडली तर मॅच सोडली असं मी म्हणेन. या कॅच पकडायची होती. ह्या मुवमेंट असा मुवमेंट आहे इथे तुम्हाला चुकी करून फायदा नाही आणि चुकीला माफी देखील नाही आहे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पाहायला गेलं तर पुण्याचा बाप्पा आहे दगडूशेठ आणि बॉलने घेतले सीमारेषेची भेट. येत आहे 4 धावा. काय मॅच चालली आहे मित्रांनो, काय मॅच चालली. हे प्रेक्षक बघा जे पाठी होते ते आता मात्र पुढे आले आहेत. ही मॅच गरम झाली. हे सर्व श्रेय जाईल CPL पर्व 4थ्याला. नक्कीच मला आवडते गोव्याची फेणी आणि मॅच बघतोय रोहित केनी. रोहित केनीचा हा संघ लढताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. गणेश पवार देखील या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली आहे का, थोडं जायचं आहे. CPL स्वयंसेवकांनी तिकडे जायचं आहे. जरा पारस जुवाडकरांकडे थोडी दुखापत झाली का बघायचं आहे. 3 चेंडूने आता मात्र करायचे आहेत त्या 10 धावा. माफ करा 3 चेंडूंनी 7 धावांची आवश्यकता आहे. कॅचचा प्रयत्न झाला होता, जरूर होता, चांगला प्रयत्न केला होता. प्रयत्नाला असफल ठरले परंतु प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. एकदा पारससाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. प्लेयर रिप्लेस करायचा पटकन. मॅच सुरू ठेवायची मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्ट प्लेयर पाठवायचा आहे. सबस्टिट्यूट प्लेयर पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. पारक थोडीसा फंबल झाले, थोडीशी गडबड झाली परंतु दुखापत झाली देखील कमी असावी अशी काळजी करतो. अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो की पारस देखील उद्या देखील मैदानात दिसावा. ही दुखापत जास्त गंभीर नसावी अशी देवाचरणी प्रार्थना करतो. पराग आहे, माफ करा पारग आहे. पराग चांगला प्रयत्न होता इकडे. आता मॅच 3 बॉलवर येऊन थांबले. 3 बॉल 7 धावा. चांगला प्रयत्न होता पारसचा. नमनची कॅच सोडली आहे तिकडे. प्रयत्न खूप लावला, एफर्ट चांगला पाहायला भेटला. मॅच इथे ऑन झाली आहे. दोन्ही संघ मालक आता इतर मग टेन्शन मध्ये आले आहेत. 1 बॉल 1 तुषारचा बॉल इथे डॉट आला ना अजून धक वाढताना पाहायला भेटणार आहे. हे प्रेक्षक बघा लाडके प्रेक्षक आहे. यासाठीच तर मुंबईचा क्रिकेट ओळखला जातो. प्रत्येकीला तारीफ केली जाते. ही मॅच ऑन आहे. मॅचला होते सुरुवात.
3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 7 धावा, एक नमनचा मोठा फटका इथे मॅच संपून टाकेल. एक डॉट जर आला तुषारचा इथे मात्र प्रेशर नंबरहून येणार आहे. हे प्रेक्षक पहा, आता मात्र सर्व या प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला भेटतात. जर मित्रांनो CPL वाले चुन्नाबट्टीवाले ही मॅच तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या मॅच साठी. नक्कीच सर, मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत हजर. एका डॉट बॉलवरती येईल टाळ्यांचा गजर, एका सिक्सरवरती येईल टाळ्यांचा गजर. मॅच इज ऑन. हो स्लोवरवरून पाहायला मिळाला उजव्या यशीच्या ओ चांगला बॉल, क्या बात आहे. टाळ्यांचा गजर होतोय. तुषार सुर्वे यू ब्युटी. या वेळेस असं तुम्ही करू शकत नाही नमन, कारण की ही मुवमेंट कुशल मुवमेंट आहे. इथे सांगतायत पंच की बॉल कुठे डिलिव्हर झालाय आणि इथे मात्र ज्या बॉल डॉटची गरज होती तो डॉट बॉल इथे आलाय, तो तुषारने टाकलाय डॉट बॉल. मॅच कुठे होती आणि कुठे होते. मॅच सजासजी हार मानत नाहीये. एका साईडली तुषार तर दुसऱ्या साईडला नमन. इथे नमनने बॉल सोडून दिला आणि तो आलाय डॉट. म्हणजे समीकरण असेल 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 7 धावा. फटका आलाय आणि फटका जाणार आहे. बॉल थांबणार नाही आणि चेंडू सरळ चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 1 बाउन्स, सीमारेषा बार. अजून एक 4 धावा. नक्कीच चांगला फटका सजवला होता. या ठिकाणी 1 बाउंस चेंडू सीमारेषा पार गेलाय. या ठिकाणी मनगटात आहे जोर, मारला इथे कडक 4 आणि कंपल्सरी चेस मध्ये सामने खेळ. कंपल्सरी चेस आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी मनगटात होता जोर, मारला त्याने कडक 4. क्या बात आहे भावा, तुझ्या बॅट मधून आलाय 4 धावा. राहिलाय आता 1 बॉल. थँक्यू डुझे. 1 बॉल, हे 1 बॉलवर सर्व लक्ष राहिलंय चुन्नावटीकरांचं. थँक्यू डुझे, थँक्यू डुझे. फक्त 1 बॉल. सर्व तर या ठिकाणी एक आकर्षक बक्षीस आलंय. या ठिकाणी जर षटकार मारला तरी 500 रुपये असतील आणि या बॉलला चांगलं समालोचन करताना एक पंच मारला त्याला देखील 500 रुपये असतील. म्हणजे गणेश मकरला 500 रुपये फिक्स आहेत. नक्कीच. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. नक्कीच कारण गणेश तुझं मी देखील तुलना केली, कारण की पर्वत तिसऱ्यापर्यंत पाहिलं आणि चौथ्यामध्ये तुझा देखील आवाज एवढा सुंदर आहे. आज सुरज चुन्नाबाटीकरांचं मन जिंकलायस आणि शेवटचा बॉल इथे फसलाय फटका आणि इथे संपलाय खेळ. या ठिकाणी तुषार सुर्वे तू दाखवून दिले तुझ्यामध्ये काय क्षमता आहे. गणेश पवार अँड कंपनीचं सेलिब्रेशन पाहायला मिळते. वा क्या बात आहे. 6 बॉल आणि 14 धावा असताना मातब्बर खेळाडू मैदान दाखल होते, परंतु तुषारने दाखवून गेले एक नौका गोलंदाज येतो काय, त्याच्या हाताची कला दाखवतो काय आणि मॅच जिंकून जातो काय. क्या बात आहे. सेलिब्रेशन झालंच पाहिजे. जी मॅच कुठे होती, जरा जोरदार टाळ्या होऊन जा दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जा. ज्या खेळाची गरज होती सर, ते खेळ मात्र इथं तुम्ही सर्वांचं मन जिंकलात, त्याबद्दल तुमचा देखील मनापासून हार्दिक असा स्वागत असेल. हॅलो 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 धन्यवाद डीजे. तर डीजे ऑपरेटर यांना देखील विनंती करतो की एखादा शॉट्स जोपर्यंत वर्णन होत नाहीये किंवा वर्णन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आपण डीजे वाजवायचं नाही.